स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या युट्यूब चॅनलवरती. आजच्या आपण या खास व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतीत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हो, महाराष्ट्र शासनाने खूप चांगली योजना ही सुरू केलेली आहे. लेख लाडकी म्हणजे ज्यांच्या घरात मुली आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या ही योजना आहे. तर आपण आज या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि आपण आज जे व्हिडिओ पाहत आहोत ते GR बद्दल आहे. म्हणजे लेख लाडकी योजनेचा GR जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ते सर्व मी तुम्हाला या शॉर्ट मध्ये सांगणार आहे, या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. आता हा आहे या लेख लाडकी योजनेचा GR. तर प्रस्तावना, त्याच्या आधी आपण बघूयात प्रस्तावना ही काय आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री नवीन योजना संदर्भात दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयाने लागू करण्यात आलेली ही योजना आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार सन 2023 ते 24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्र शासनाकडून. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाचा निर्णय काय आहे ते आपण पाहूयात आता. माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास या शासनाच्या निर्णयात्वाने मान्यता देण्यात आलेली आहे. 2. सदर योजनेचे उद्दिष्ट ही काय असणार आहेत. 1. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे. 2. मुलींच्या शिक्षणास चालना देणे. 3. मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे. 4. कुपोषण कमी होणे. 5. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे. 3. सदर योजनेस अंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये आणि त्याच्यानंतर 11वीत 8,000 रुपये. तर लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. होय, अगदीच बरोबर ऐकलंय तुम्ही. 1,01,000 रुपये एवढी रक्कम मुलींना देण्यात येणार आहे. आता या योजनेसाठी अटी व शर्ती काय काय असणार आहेत. 1. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्मास येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. 2. पहिल्या अपत्यास तिसऱ्या हत्यासाठी व दुसऱ्या अपत्यास दुसऱ्या हत्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. 3. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील. मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. अगदी नीट ऐका बरं का हे तुम्ही. 4. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माच्या आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहणार आहे तेव्हा. 5. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशांसाठीच आहे. 6. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यास असणे आवश्यक आहे. 7. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1,00,000 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे 1,00,000पेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नसायला हवे. त्यासाठी ते लोक या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. 1. लाभार्थीचा जन्माचा दाखला. 2.
कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. 3. लाभार्थीचे आधार कार्ड. 4. पालकाचे आधार कार्ड. 5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 6. रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. 7. मतदान ओळखपत्र. 8. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतच्या संबंधित शाळेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट त्याला म्हणतात. 9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. 10. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे. आता पाहूयात या योजनेसाठी कार्यपद्धती ही कोणत्या प्रकारे असणार आहे. 1 एप्रिल 2023 रोजी व व मुलींचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्याचा अर्ज सादर करावा. हे एक योग्य असणार आहे. 2. अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्राची छाननी किंवा तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर केलेली असावी. 3. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी किंवा जिल्हा परिषद हे यादृच्छिक म्हणजे रँडम पद्धतीने जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्राची तपासणी पण करतील व त्याची खात्री झाल्यानंतरच लाभार्थी यादीला मान्यता देखील देता येईल. 4. पर्यवेक्षिका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास अशा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आतच पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवावे. त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा. काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मदतीस अर्ज दाखल करू शकला नाही तर त्यास वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात यावी. अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या आतच कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. 5. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण व निकाली काढलेल्या अर्जाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद किंवा नोडल अधिकारी यांनी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्याकडे किंवा यांच्या कार्यालयाकडे सादर करावी. आता आपण पाहूयात या योजनेसाठी जबाबदाऱ्या कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहणार आहेत. 1. फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवरती नोंदणी करणे आवश्यक आहे. 2. अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे पण याची पडताळणी होणार आहे, तर तुम्ही याची खात्री घ्यावी. पुढील प्रमाणे त्यांचा ऍड्रेस सुद्धा आहे आणि अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी कोणकोणते लागणार आहेत ते सर्व इथे शो केलेलं आहे. तर हे तुम्ही नीट वाचा. मी तुमच्या समोर हा पेज ओपन केलाय. आता आपण पाहूयात 3. अर्ज जतन करण्याबाबत. म्हणजे जर तुम्हाला हा अर्ज पूर्णपणे अपलोड केलेला आहे किंवा हा अर्ज मान्य झालेला आहे तर तुम्हाला या जो लाभ आहे, ही जी योजना याचा लाभ मिळणार आहे. आणि 4. सदर योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता तसेच मार्गदर्शन करण्याकरिता राज्यस्तरावर सुकाणू समिती गठीत करण्यात येत असून या समितीच्या वर्षातून एकदा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तर खालीलप्रमाणे यांच्या बैठकीत पदनाम असणार आहे. अध्यक्ष आहे, सदस्य आहे, त्याच्यानंतर सदस्य सचिव आहेत. हे सर्व इथे शो केलेलं आहे. 5. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य यांचे स्तरावर कार्यकारी समिती गठीत करण्यात येत असून सदर समिती 6 महिन्यातून एकदा बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि ह्याप्रमाणे त्यांची यादी आहे, पदनाम आहेत. हे सर्व त्याची माहिती आहे जी आपण GR मध्ये शो केलेली आहे. सर्व त्याची माहिती आहे.
तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती लेख लाडकी योजनेबद्दल. आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे या योजनेचा फॉर्म हा कसा असणार आहे. तर बघा, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय हा आहे फॉर्म लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हफ्ता मागणी पत्र. जर तुम्हाला हा फॉर्म हवा असेल तर मला कॉमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला ह्या फॉर्मची लिंक कमेंटमध्ये देईल. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर इथे बघा फॉर्म कसा भरायचा आहे. वैयक्तिक माहिती. सगळ्यात आधी लाभार्थी तपशील. लाभार्थीचे नाव, आधार क्रमांक सुद्धा असणार आहे. लाभार्थी पालकांचे, आई-वडिलांचे नाव सुद्धा असणार आहे. आई-वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सर्व आधार कार्डच्या जो प्रत असणार आहे त्याच्यासोबत जोडलेलं असायला हवं. सध्याचा निवासा पत्ता, तुमचा जो रेसिडेन्शियल ऍड्रेस आहे तो सर्व तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. भ्रमणध्वनी क्रमांक, जो तुमचा मोबाईल नंबर चालू आहे तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असल्यास जिवंत अपत्याची संख्या, जर तुम्हाला किती मुलं आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. 5. अर्ज करत्यावेळी पहिल्या अपत्यासाठी किंवा दुसऱ्या अपत्यासाठी किंवा जुळे असेल तर जुळ्यांसाठी पण तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. 6. बँक खाते तपशील. तुम्हाला बँक खात्याची संपूर्ण माहिती इथे फिल करायची आहे या फॉर्ममध्ये. लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे, जसे की पहिला हफ्ता आहे, दुसरा हफ्ता आहे, तिसरा हफ्ता आहे, असे 5 हफ्त्यांसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि 8. मी याद्वारे प्रमाणित करतो किंवा करते वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य. ही माहिती सत्य असून परिपूर्ण आणि अचूक आहे. व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहील. आणि इथे दिनांक आणि ठिकाण आणि जो हे फॉर्म भरत आहे त्याची स्वाक्षरी सुद्धा इथे असणार आहे. आणि या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ते आता बघून घ्या. 1. लाभार्थीचा जन्माचा दाखला. 2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्यास तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला सुद्धा भेटतो. 3. लाभार्थीचे आधार कार्डचे छायांकित प्रत. 4. पालकाचे आधार कार्डची छायांकित प्रत. 5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे. 7. मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत असायला हवी. 8. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक आहे. 9. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे पण असणं आवश्यक आहे. 10. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्यास बाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र, या सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती ही सर्व या पुढील प्रमाणे दिलेली आहे. ते सगळं अंगणवाडी सेविका भरतील. तर जर तुम्हाला हा फॉर्म हवा असेल तर मला कॉमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला हा फॉर्मची लिंक देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता, त्याची कॉपी करू शकता आणि प्रिंट काढून मग तुम्ही हा फॉर्म भरून जे तुमच्या शेजारच्या अंगणवाडी किंवा जे तुमच्या इथे नगरपालिका असेल तिथे तुम्ही लेख लाडकी योजनेचा फॉर्म भरू शकता. आणि हो, जर तुम्हाला या योजनेबद्दल काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच देईल. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या टेक गव्हर्नमेंट YouTube चॅनलला. धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.